रत्नागिरीच्या दापोलीतील हरणे बंदरात म्हाकुळ माशांची आवक सुरू। एकाच बोटीला मिळाले 3.5 लाखाचे म्हाकुळ मासे। मच्छीमारांकडून समाधान व्यक्त। अजित पवार गटाचं सोलापूर जिल्हा अध्यक्षपद उदय मानेंना मिळण्याची शक्यता। उदय मानेंनी घेतली अजित पवारांची भेट। उदय माने मागील अनेक वर्षांपासून अजित पवारांचे समर्थक। अकोल्यातील बाळापूर तालुक्यात जिल्हा परिषदेची बिना फलकाची शाळा। जिल्हा परिषदेच्या शाळेला फलक लावण्याची विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी। जालन्यात सलग तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण। तापमान 10 ते 11 अंशांवर। जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार। थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार। यवतमाळमध्ये सोयाबीन विक्री करताना नाफेडच्या निकषाखाली शेतकऱ्यांना त्रास। निकषाच्या नावाखाली त्रास न देता सोयाबीन खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदियात सडक अर्जुनी वनविभागाची मोठी कारवाई। सागवान तस्करी करणाऱ्या ट्रकवर वनविभागाकडून कारवाई। येवल्यातील धडपड मंचाचे भव्य पतंग ठरतायत लक्षवेधी। सालाबादप्रमाणे यंदाही भव्य 10 फुटी पतंग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावला।